नमस्कार. शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जो की केंद्र सरकारने आपल्याला नंबर प्लेट चेंज करायचे आहेत की 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या गाड्यांचं त्या नंबर प्लेट म्हणजेच SRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ह्या प्लेट संदर्भातला हा व्हिडिओ आहे. याची A to Z प्रोसेस आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे काय आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाची जी ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र म्हणून वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे. होमपेजवर आल्यानंतर HRP म्हणून इथे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे न्यू म्हणून. त्यानंतर कंटिन्यू करा. आपलं रजिस्ट्रेशन RTO ऑफिस जे काय असेल ते आपलं ते निवडायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथं 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन ॲप्लाय करायचा आहे. होम पेजवरती आल्यानंतर इथं ऑर्डर फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जे आपल्याला हा नंबर प्लेट ऑर्डर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर जो की आपला गाडीचा नंबर जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला चेसी नंबर आहे जे की त्या आपल्या गाडीच्या RC बुकवरती चेसी नंबर जो आहे त्यामध्ये आपल्याला त्याचे लास्ट 5 अंक, इंजिन नंबरचे 5 अंक शेवटचे आणि आपल्याला मोबाईल नंबर, ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेशनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही व्यवस्थित हे करून घ्या. त्यानंतर इथं आपल्याला आपल्या गाडीचे डिटेल्स दिसणार आहेत आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथेही आपल्याला व्हेकल डिटेल्स दिसणार आहेत, नाव, चेसी नंबर जे बरोबर पाठ टेक केलं तेच. त्यानंतर नेक्स्टवरती ऑप्शन करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऑनर इन्फॉर्मेशन म्हणजे जे की आपलं गाडीचं ऑनर जे आहे त्याचं नाव टाकायचं आहे. इथं ईमेल ID ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला फिटमेंट लोकेशन आपलं जे ऑफिस जवळ आहे तिथं करायचं आहे आणि अपॉइंटमेंट घ्यायची आपल्याला, डीलरकडून नाही घ्यायची आपल्याला. तर आपल्या बऱ्याच लोकेशनला डीलर सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला गाडीचे दिसेल. त्यानंतर इथं आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे की आपल्याला जे डीलर जवळ अवेलेबल आहेत त्यांचं बघायचं आहे. नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्याची तारीख घेऊ शकता जो जवळ असेल तो. नसेल तर तुम्हाला लांबच्या डीलरकडे जाऊन त्या दिवशी बुक करायला लागेल. तुम्ही एका डीलरला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक असं चार्ट ओपन होईल कॅलेंडरचा. त्यापैकी एका डेटला सिलेक्ट करायचं आहे, जी ग्रीन आहे ते करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग, आपल्याला कोणत्या टायमिंगमध्ये गाडी आपण घेऊन जाऊ शकतो तो टायमिंग सिलेक्ट करायचा आहे. टाईम सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला एक OTP जाणार आहे आपल्याला. कन्फर्मेशन केल्यानंतर कन्फर्मेशन घ्यायचं आहे. कन्फर्मेशन केल्यानंतर आपल्याला हा सर्व डाटा आपला बरोबर आहे का नाही आणि आपले जुनी नंबर प्लेट त्यांना द्यायची आहे. त्यांच्याकडून आपल्याला नवीन नंबर प्लेट येणार आहे. ती नंबर प्लेट व्यवस्थितरित्या बसून घ्यायची आहे. याची पुष्टी करा म्हणजेच फॉर्म सबमिट करायचा आपल्याला. पुष्टीवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे. जो आपण मागा नंबर टाकला त्या नंबरवरती OTP येणार आहे. तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं ऑर्डर समरी दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला गाडीचा नंबर दिसणार आहे, गाडीची नंबर प्लेटची फी आणि त्याची GST सहित 889 4 व्हीलर गाडीसाठी. आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याचे जे पैसे आहेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता, UPI मार्फत देऊ शकता, वॉलेट किंवा आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणत्याही मार्गाने देऊ शकता. UPI मार्फत सिलेक्ट करा. ह्या स्कॅन करून तुम्ही फोनपे, गुगल पे तुमचं जे काय आपण वापरता स्कॅनर त्या ॲपनं तुम्ही पेमेंट करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला एक होम पेजवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑर्डर समरीवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गाडीचा नंबर आणि आपल्याला इथं चेसी नंबरचे 5 डिजिट टाकून सर्च मारायचं. सर्च मारल्यानंतर इथं आपल्याला प्रिंट जे काय म्हणजे अपॉइंटमेंट आहे आपले त्याची प्रिंट निघणार आहे. याची प्रिंट घ्यायची किंवा तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारू शकता किंवा मोबाईलमध्ये घेऊन ज्या दिवशी जायचं आहे आपल्याला त्या दिवशी तुम्ही ह्या तारखेला तिथे हे घेऊन जायचं आहे. आपल्याला जर डेट चेंज करायचं असेल तोही ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.